हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळंच एकदा आपल्या काही नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज एक नवीन रेसिपी बनवणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला रेसिपी बनवायला घेऊयात. सो आज बनवणार आहे सोयाबीनची भाजी. तर ही म्हणजे सोयाबीन आहे. तर काय केलेलं आहे, मी गरम पाणी केलं, एक दीड ग्लास पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं आणि ते पाणी चांगलं एकदा उकळून द्यायचं. उकळायच्या नंतर जे सोयाबीन आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं. तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पण टाकू शकतो, पण मी फक्त मीठ टाकलेलं आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये सोयाबीन टाकल्याच्या नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि झाकण घालून फक्त 5 ते 6 मिनिटं ठेवायचं. म्हणजे ते सोयाबीन आहे ना, गॅस अजिबात चालू नाही करायचा. कोमट पाणी केलं तरी चालतं किंवा एकदा उकळी घेतली पाण्याला तरी पण चालतं. तर नंतर आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि गॅस बंद झाला 5 ते 6 मिनिटामध्ये आपला सोयाबीन आहे तो पूर्णपणे भिजतो. आणि भिजल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे किंवा आपण 2-3 पाण्याने धुवून पण घेऊ शकतो. आणि मेन म्हणजे त्यातलं सगळं पाणी आहे ते आपल्याला सगळं पाणी त्यातलं बाहेर पिळून काढायचं आहे. म्हणजे आपल्याला आत्ता मी हे सोयाबीन आहे ना, हे तळायला घेतलं आहे आणि त्यातलं सगळं पाणी काढल्याच्या नंतर आपल्याला कढईमध्ये भरपूर तेल ठेवायचं आहे. म्हणजे जर तेल ठेवलं तर सोयाबीन थोडं तळायला जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळं मग भरपूर तेल टाकलं तर मग आत्ता मी एवढं तेल टाकलेलं आहे ना, म्हणजे एका घाण्यामध्ये आपलं सोयाबीन आहे तो पूर्ण तळला जातो. आणि पाणी त्यातलं पूर्ण काढलं तर तळायला पण जास्त वेळ नाही लागत आहे. आणि तेल ह्याला काही जास्त जात नाही, फक्त आपल्याला वाटतं की तेल खूप जातं, पण त्याच्यामध्ये पाणी वगैरे असतं त्याच्यामुळं तेल जास्त जात नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा पूर्ण ब्राऊन कलर होईपर्यंत ह्याला तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला म्हणजे मी मसाला काढून ठेवलेला आहे. मला तर म्हणजे हा व्हिडिओ नव्हता बनवायचा, अगोदर मी सगळी तयारी करून ठेवली होती, मसाला वगैरे सगळा काढून ठेवला होता. पण म्हटलं चला हा पण व्हिडिओ बनवूयात. आणि मेन म्हणजे मसाल्याला काय काय लागलं आहे ते पण साहित्य तुम्हाला सांगते. तर आत्ता मी मसाला पूर्ण काढलेला आहे आणि आता मसाल्याला मेन म्हणजे फोडणी घालते. तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला तेजपत्ता मी जिरे मोहरी वगैरे असं काहीच नाही घालायचं, फक्त फोडणीला तेल घालायचं, तेजपत्ता घालायचा आणि मग जो मसाला आहे ना तो मसाला सगळा ह्याच्यामध्ये मिक्स करायचा. तर मसाल्यासाठी लागणार आहे खोबरं, ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाकू शकता, आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल. पण कांदा, टोमॅटो जास्त नाही घालायचा, एकतर अर्धा घालायचा किंवा अर्ध्यातला अर्धाच घालायचा. जास्त टोमॅटो घातला तर भाजी थोडीशी पचपचित होती आणि पाणी थोडंसं एका साईडला होतं त्याच्यामुळे. आणि कांदा थोडासा जास्त वापरला तरी चालतो. मी इथं मिडियम साईजचे कांदे होते, थोडेसे जास्त वापरला कारण की भाजी थोडीशी जास्त वाटत होती मला. आणि कांदा जास्त वापरला तर मसाला जास्त होतो. मी मिडियम साईजचे लहान साईज म्हटलं तरी चालेल 3 कांदे घेतले होते, हिरव्या 2 मिरच्या, तिखट नव्हत्या जास्त म्हणून 2 घेतल्या, तिखट असेल तर एकच घ्यायची आणि नाही टाकली तरी चालतं. आणि मेन म्हणजे खडे मसाला. आणि हे मसाला सगळं आहे लसूण, आलं, खोबरं, कांदा आणि खडे मसाला हे आपल्याला तेलामध्ये अगोदर भाजून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं तळून घ्यायचं आहे आणि नंतर हे काढायचं आहे मिक्सरला. तर बघू शकता एकदम फाईन पेस्ट झालेली आहे, आम्ही अगोदरच काढली होती. हा मसाला कसा बनवायचा जर बघायचा असेल तर मी ह्याच्या अगोदर पण सोयाबीनच्या भाजीचे 1-2 व्हिडिओ मला वाटते चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मी पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे की कसा मसाला बनवायचा काय. हा म्हणजे मला बनवायचाच नव्हता, नाहीतर अगोदर जर ठरवलं असतं की मला व्हिडिओ बनवायचा आहे तर मी पूर्ण मसाला कसा बनवतात काय हे तुमच्यासोबत शेअर केलं असतं. पण म्हटलं चला छोटा का होईना पण बनवूयात. मग मसाला आहे तो आपल्याला फोडणीमध्ये ना छान परतून घ्यायचा आहे. आणि आपला जो मसाला आहे ना की आपण तेल टाकून भाजतो कांदा वगैरे टोमॅटो, तर तो मसाला चांगला जर भाजला तर भाजीला अजून छान टेस्ट येते. आणि हा मसाला आता तेलामध्ये मी भाजते ना ह्याला जास्त वेळ नाही लागत आहे. आणि तो जर कच्चा राहिला तर मग हा मसाला भाजायला त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ जातो. त्याच्यामुळं मसाला आहे तो अगोदरच आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे, म्हणजे कट पण छान येतो भाजीला आणि नंतर फोडणीमध्ये जास्त वेळ पण नाही लागत आहे. बघू शकता आत्ताच मसाल्याला छान चटचटीत तेल पण सुटले आणि मसाला आहे तो एकदम मस्त छान भाजलेला आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकते तिखट. तर फक्त मसाल्यामध्ये मिरची घातली होती
आता आपल्याला त्याच्या म्हणजे अंदाजाने किती तिखट होईल किंवा आत्ता आपल्याला किती तिखट टाकायचं ते आपण अंदाजाने तिखट टाकू शकतो. मसाला काढताना मी त्याच्यामध्ये तिखट, हळद, मीठ असं काहीच नव्हतं घातलं. तर आपल्याला हे सगळं आहे, हे सगळं ह्याच्यामध्ये वरतून घालायचं आहे. आणि आता मी सगळे मसाले घातलेले आहेत, जे की पाऊचमध्ये भेटतात मार्केटमध्ये. तो मसाला अजिबात नाही वापरला, जो घरात आहे ना, म्हणजे मसाला तिखट आणि जो आपण घरी बनवतो कांदा लसूण मसाला वगैरे तेवढेच मसाले ॲड केलेत. बाहेरचा कोणताच मसाला घातलेला नाही, सोहाना वगैरे कोणताच नाही. तर तरी पण भाजी एकदम टेस्टी आणि छान होती. आत्ता मसाला छान भाजल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे सोयाबीन. आणि सोयाबीनना नंतर जरी टाकलं ना, भाजीला उकळी आल्याच्या नंतर तरी चालतो, पण मी शक्यतो मसाल्यामध्येच सोयाबीन आहे तो छान परतून घेते. आणि मग आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं ॲड करायचं. ह्याच्यात गरम पाणी टाकलं तरी चालतं किंवा गार पाणी टाकलं तरी चालतं, पण गरम पाणी टाकल्यावर टेस्ट अजून छान येते आणि भाजी लवकर शिजते. आणि गार पाणी टाकलं तर थोडीशी टेस्ट पण थोडीशी म्हणजे वेगळी राहते आणि भाजी शिजायला जास्त वेळ लागतो. शक्यतो गरम पाणी करूनच टाकायचं भाजीला, म्हणजे छान लागते. आणि आत्ता ह्याच्यावर वरतून कोथिंबीर असेल तर टाकायची, किंवा जो आपण मिक्सरला मसाला काढतो ना त्याच्यामध्ये जरी थोडीशी कोथिंबीर टाकली ना तर भाजी दिसायला छान दिसते. तर बघू शकतात आपली भाजी, म्हणजे मला जेवढं पाणी टाकायचं होतं ना तेवढं एकदाच टाकायचं आहे, दरवेळी म्हणजे असं झाकण घालून असं नाही टाकायचं. तर आत्ता मी ह्याच्यामध्ये ना थोडीशी कसुरी मेथी आहे ती टाकते, ती पण ऑप्शनल आहे, पण मी म्हटलं की बघूया टाकून, कारण की म्हणतात कसुरी मेथी टाकलेली भाजी छान लागते. आणि कोथिंबीर जरी नसेल तर मग आपली दिसायला भाजी छान दिसते थोडीशी, त्याच्यामुळं मी थोडीशी कसुरी मेथी टाकली. आणि आत्ता आपल्याला ह्याला ना 6 ते 7 मिनटं छान शिजवून द्यायचं आहे. आणि जर रस्सा भाजी आवडत असेल तर थोडं शिजली तरी चालते, पण ह्याला कट पण छान आला पाहिजे. आणि मला थोडीशी सुक्कीच बनवायची होती, खूप जास्त पातळ पण नव्हती बनवायची, त्याच्यामुळं मग मी जरा थोडंसं जास्त वेळ शिजवून देते. बघू शकता. आणि अजून आपल्याला जेवढे घट्ट बनवायचे आपण जास्त शिजू दिली ना त्याला छान कट येतो. माझा मोबाईलची क्लॅरिटी एवढी नाही म्हणून क्लॅरिटी थोडीशी कमी दिसते. तर बघू शकता आपली भाजी एकदम मस्त तयार झालेली आहे. तर तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.